शेवटचा दिस गोड व्हावा. कारण आपल्याला अभ्यास सांगितला. अट्टहास कशासाठी करायचा आहे? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास करायचा आहे. महाराज म्हणले काय गरज आहे हो महाराज अट्टहास करण्याची, एवढा खटाटोप करण्याची? तुम्ही म्हणताना मरताना देवाचं नाव यायला पाहिजे तोंडाला, मग आम्ही मरताना घेऊ ना नाव. येईल का हो मरताना? अजिबात येणार नाही महाराज. तुम्हाला त्याच्यासाठी छोटंसं एक उदाहरण सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे बघा, एक म्हातारं होतं, म्हातारं, आणि त्याला 2 मुलं होते. एका म्हाताऱ्याला 2 मुलं होते. ते मुलं काय झालं तर आता हे प्रदीपजी मिश्र आले की नाही, तेव्हापासून ते बी नव्हते भक्तीत, पण हे महाराज आले प्रदीपजी मिश्र, तेव्हापासून त्याला सुद्धा भगवान शंकराची भक्ती कळायला लागली त्या पोरांना. आणि त्यांनी विचार केला, बाबा आपल्या बापानं जीवनभर एवढे कष्ट केले की याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या जगाच्या टोप्या आपल्या डोक्यात. मग इतकं जर त्यांनी कुटाने केली ना आपल्यासाठी एवढी कमाई करून ठेवली, तर मग आता आपल्या बापाला कधी सुद्धा चान्स भेटला नाही देवाचं नाव घेण्यासाठी. आणि आता आपला बाप बाजावर पडलाय, त्याचा अंतकाळ जवळ येण्याच्या मार्गावर दिसतोय, म्हणजे वाचा सुद्धा बंद झाली. मग आता आपल्या बापाला आपण ऐकतोय सगळ्या महाराजांची कीर्तन की मरताना सुद्धा देवाचं जर नाव आलं तर जीवनभर काही केलं तरी त्याला देवाची प्राप्ती होती. मग आपल्या बापाला मरताना देवाचं नाव आलं पाहिजे तोंडाला, त्याला चांगली गती प्राप्त झाली पाहिजे. याच्यासाठी आपण काय करावं? दोघा पोरांनी मीटिंग घेतली महाराज, आणि मीटिंग घेऊन त्यांनी ठरवलं, बस काय देवाचं नाव तर म्हाताऱ्याच्या तोंडाला येऊ द्यायचे ना, असं करा म्हटले. त्याच्या पुढे म्हाताऱ्याच्या पुढे 9-10 याची पोते ठेवा म्हटले गव्हाची, आणि त्या गव्हाच्या पोत्याला छिद्र पाडा, आणि मग गव्हाची अशी सुडी रचली त्याच्यात बाजजवळ. त्याची वाचा बंद झाली. आता मरणार होता तो, काही मिनिटातच मरणार होता, पण त्याच्या पुढे ती गव्हाची गंजी ठेवली आणि त्याला मोठं छिद्र पाडलं. आणि ते छिद्र पाडल्याच्या नंतर त्याच्यातून गहू गळायला लागले. म्हातारा असं टुळू पाहायला त्या गव्हाकडे ते पडायलेले. आता या म्हाताऱ्यानं काय केलेलं होतं, पहिलं झाडून जरी म्हातारी नेत गेली ना, तर तिथं दरवाजापाशी नेल्याच्या नंतर 4-2 त्याच्यामध्ये जर गव्हाचे ज्वारीचे दाणे गेले ना, तो येचून घेत होता. इतका एक त्यानं दाना जमा करून एवढं प्रॉपर्टी कमवली. आणि आता एवढे पोतातून गहू सांडायलेत म्हणजे त्याचा जीव खालीवरी व्हायला लागला. त्यानं मरण रुकवलं महाराज. या पोरांना काय वाटलं, ज्या अर्थी हे पोत सांडलं, आणि सांडत असताना म्हातारा एवढं तरी म्हणेल की बाबा रे, अरे हे गहू सांडायले, त्या पोत्याला शिव म्हटल्याच्या नंतर भगवान शंकराचं नाव शिव असं येईल, आणि मग आमचा बाप प्राण सोडेल, म्हणजे भगवान शिवाची प्राप्ती माझ्या पित्याला होईल, असं वाटलं त्या पोरांना. पण ते म्हातारा त्याचा बापच होता ना, हे की नाही. त्या म्हाताऱ्यानं काय केलं महाराज, ते म्हाताऱ्यानं पाहिलं आणि त्याची वाचाच त्याला आली ना हो. ते म्हणते, अरे पोरांनो, ते पोरं पळतच आले. म्हणले काय झालं बाबा? म्हणे अरे ते टाच म्हणे. काय म्हणे? शिव म्हणलं नाही, टाच म्हणलं. अरे शिव मुखात येण्यासाठी याला अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे हरिमुखी पैठा होय. जन्मभर ज्याने संसारामध्ये टाचाटाची केली, त्याच्या अंतकाळ समयाला शिव कसं येईल हो? टाचच येईल, शिव येणार नाही. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीनं सांगितलं की म्हणून हरिमुखे मना हा अभ्यास सांगितला. अरे आत्ताही हरिमुखे मना, आणि अंतकाळ समयाला सुद्धा हरिमुखे मना, आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल म्हणले महाराज. ठीक आहे, आम्ही हरिमुखे म्हणायला तयार येतो, पण काय सांगा आम्हाला, मला कमीत कमी 2-4 लेकरे, 4-5 पोरी आहे, 2-4 पोरं आहे. इतक्या पोरांचं घरामध्ये कुटुंब झाले, एवढा संसाराचा व्याप वाढलाय की आम्हाला म्हणायला वेळच भेटत नाही. एक इकून रडत येते, एक तिकून रडत येते. काय सांगावं, इतका व्याप झालाय. अरे महाराज म्हणले, काय भल्या माणसा, अरे संसारात राहा, तुला काय तोंडामध्ये काही, तुम्ही सांगा या तोंडाला काही काम आहे का? खरंच सांगा बरं. जेवण झाल्याच्या नंतर याला काहीच काम नाही हो. जेवण झालं की या तोंडाला दुसरं काही सुद्धा काम नाही. काय का तुमच्या इकडे? बोला ना महिला मंडळ, तुमच्या इकडे असे भांडे सुद्धा तोंडाने घास, दातात घासणी धरायची आणि असं करायचं नाही ना हो. या तोंडाला जेवण्याच्या व्यतिरिक्त कामच काय आहे? पण आपल्याला याला
विनाकारण काम लावायची सवय लागलेली. या तोंडाला जे काम लावायचं ते लावत नाही माणूस, आणि जे नाही लावायचं ते लावतंय. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. त्याही पेक्षा तुकोबाराय सांगतात की हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. किंवा नाथरायांचं प्रमाण सांगायचं ठरलं, नाथराय म्हणतात नाना विनोद टवाळी नित्य विषयाची वाचाळी त्यासी जपता राम नामावळी पडे दात खिळी असंभवे विठ्ठल. प्रत्येक काम करत असताना आपल्याला हरी मुखे म्हणा. प्रत्येक कार्य करत असताना बघा माझी जनाबाई म्हणती हो दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता तुझ गाईन रे अनंता तुझ गाईन रे अनंता तुझ गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता तुझ गाईन रे अनंता. न विसंबे क्षण भरी एक क्षण सुद्धा जनाबाई म्हणती मी माझ्या परमात्म्याला विसरू शकत नाही, एक क्षण नाही विसरू शकत. त्या अर्थी ती रात्रंदिवस म्हणजे सतत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून सतत भगवंताचं चिंतन करणं त्याचं पुण्य काही वेगळंच होत असतं. आणि म्हणून आपल्या या तोंडाला काही कार्य करत असताना भगवंताचं चिंतन करता येते. जायद्या नाथ बाबा सांगतात की हरी बोला गाता हरी बोला घेता हरी बोला देता भांडता उठता बैसता सर्व कार्य करिता हरी बोला. काही काम करावं तुम्हाला हरी बोलायला काही वेळ लागत नाही आणि त्या तोंडाला दुसरं काही काम सुद्धा नाही. म्हणून आपण हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. संसारात हे सगळे काम असतातच आणि असताना सुद्धा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात बाबा तू सगळं काम संसारात कर, लेकर बाळ जगव, आश्रम करून कुठेही राहू नको, संसारातच राहा आणि संसारात राहून फक्त जिव्हेनं काय कर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. असं अभंगाचं तिसरं आसोनी संसारी जीव वेगुकारी. अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली ज्ञानोबाराय सांगतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारातच राहा परंतु भगवंताचं चिंतन करा. बघा ना तुम्ही गोपिका ह्या संसारिक नव्हत्या का? त्याला लेकरं होते, बाळ होते, नवरा होता, सासू सासरे सगळे होते, तरी त्या देवाचं चिंतन करण्यासाठी त्या कधीही कोणाचं काही ऐकतही नव्हत्या. नोहे नोहे त्या भगवंताला तर म्हणत होत्या देवा तुझं नाव घेण्यासाठी आणि तुझ्या संगतीत राहण्यासाठी हे जग काय म्हणते का आम्ही याचा विचार करणार, कारण तुझ्यासोबत आमची प्रीत जडलेली आहे ना. तर या प्रीतीला या जगानं काय बोलायचं तर बोलू दे. या लोकांना सवयच असती महाराज काही ना काही म्हणायची. त्या म्हणत होत्या लगन तुमसे लगा बैठे लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा. प्रत्यक्ष माझ्या श्याम सुंदराला अशा गोपिका विनंती करत होत्या देवा अरे तुझ्यासोबत आमची प्रीत जडली, या जगानं काय म्हणायचं का तर म्हणू दे आणि काय करायचं तर करू दे, पण आता मात्र तुझ्या चरणापासून आम्ही दूर. कारण घर रेगी झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. आता मात्र परत माघारी घेत नाही देवा. म्हणून अशी काय गोपिका सारखी भक्ती करावी महाराज. त्याला वेदशास्त्र सुद्धा बाह्या सारून आपल्या संग साक्षी द्यायला तयार राहतो. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारातच राहा. असोनी संसारी
जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या ज्ञानोबारायांनी तेव्हा साधकांनी प्रश्न केला माऊली ज्ञानोबाराया, अहो तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर याचा पुरावा आम्हाला द्या ना. कोणाकोणाचा उद्धार झाला भगवंताच्या संगतीत, कोणाचं काय झालं. मग शेवटच्या चरणात ज्ञानदेव माने देव माने दासाची कुणा ज्ञानदेव व्यासाची गुणा पांडवाद हारी मुखे मना हारी मुखे मना हारी मुखे मना हारी मुखे मना हारी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण आपल्या सर्वांना जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वांनी एकदा वरती हात करा आणि भगवंताचं चिंतन करा. करा सगळे, महिला पुरुष सर्वांनीच करायचे. ज्यांनी ज्यांनी घरून हात आणले ते सर्वांनी हात वर करायचे बरं का. कोणीही इथे बैमानी करायची नाही. कमीत कमी देवाच्या दारात तरी इमानदारी राखा बरं का. दुसरीकडे जाऊ द्या.
सगळ्यांनी करायचे, मागचे पुढचे उभे राहिलेले बसलेले इकडे वट्यावरचे सगळे. ते मला वाटायले का अंधारात मला काही दिसणं. अरे मला नाही दिसलं तरी तो परमात्मा पाहणार आहे. मी माझं सांगायचं कर्तव्य, आम्ही सेवक आहोत सगळेजण, म्हणजे जेवढे सेवेकरी आहोत भगवंताचे सेवाधारी आहोत. तुम्हाला फक्त सांगतोय आम्ही भगवंताच्या माध्यमातून. तर हात खाली करू नका बरं करा. मुदामच बोलायले मी आपली कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे. हां चला करा वरती आता टाईट करा. हां करा सगळ्यांनी, सगळे करा. हां राहू द्या असे. आता घंटाक्षी चहा घेऊन येतो. पाठीमागे भजन करायचे बरं का. महाराज थांब द्या ना. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 पंढरीच्या पांडुरंगा ज्ञानोबाराया, पंढरीच्या मांडुरंगाबाराया, पंढरीच्या माय बाप बनोबाराया, पंढरीच्या मांडुरंगाबाराया, आईच्या सख्या माझ्या ज्ञानोबाराया, ताईच्या सख्या माझ्या ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, अरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, घ्या खाली हात, खाली घ्या खाली. काय गरज आहे सांगायची का? पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. त्या ठिकाणी आपल्या शरीराला वळण पडलेले महाराज. ही तपश्चर्या आहे बरं का. कोणाचे हात गळून येत असतील तरी पण आपण सवय लावायची, वरती हात करून टाळी वाजवायची. कारण शरीरासाठी अतिशय हे आरोग्यकारक गोष्ट आहे. म्हणून मला काय कंटाळा नाही का, मला जीव नाही का, तरी पण मी तुमच्याबरोबर वरती हात करून वाजवली की नाही शेवटपर्यंत. काय सांगावं एवढी दगदग. अरे रात्री इथून वाशिममधून घरी गेले, घरून तिकडे बुजायला दिवसभर कथा करून पुन्हा इकडे वाशिमकडे येणं काय जोक वाटते तुम्हाला? नाही, तपश्चर्या आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात तपी विने दैवत आणि दिदल्या विने प्राप्त. कारण तपश्चर्या जीवनात असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी गोड चिंतन केलं, गोड भजन केलं. तुमच्या सर्वांच्या चरणावरती धन्यवाद बरं का. कारण भजन केलंच पाहिजे बरं का. म्हणून एकदा आपल्याला विठोबा रखुमाईचं भजन घ्यायचंय. विठोबा रखुमाई, देवाची हे द्वारी उभा क्षणा भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. ठराविक वेळेमध्ये
10-5 मिनटं मला उशीर झाला आणि 10-5 मिनटं तुमचेही मी जास्त घेतले, त्याच्याबद्दल क्षमा मागते. आणि या अभंगाचं असंच चिंतन असेल असा माझा अजिबात आग्रह नाही, कारण तुम्ही इथे बसणारी सर्व वयोवर्ध, ज्ञानवृद्ध, तपोवर्ध आणि ग्रस्त वृद्ध सगळेच वृद्ध तुम्ही आहात. म्हणून या ठिकाणी असाच या अभंगाचं चिंतन असेल, तुम्ही माझ्याही पेक्षा वक्ते असाल, म्हणून तुमच्या सर्वांना माफी मागते की नोहे हा उपदेश तुमचा बडी बडी लो शेष, मज क्षमा करा संती नाही अंगीभूत युक्ती, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करा संती नाही अंगीभूत युक्ती. झालेली सेवा माझ्या गुरुमाऊलींच्या, हनुमंतरायाच्या आणि तुमच्या सर्व जमलेल्या सर्व साधक मंडळींच्या चरणी आणि आमच्या सर्व भजनी मंडळांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर